एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 33. आपण काल पाहिलं कारभजन मुनी का नाही, कारभजन मुनी आणि जनकराजाचा संवाद चाललाय. कारभजन मुनी सांगते की हे राजा म्हणले, त्या परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, आणि अंतःकरण शुद्ध जर व्हायचं असेल आपलं त्याचं की काय केलं पाहिजे, भक्ती सगळ्यात श्रेष्ठ मुख्य साधन आहे. सगळं साधन कोणतं आहे? उत्तम साधन भक्ती हेच आहे. आता पाहूया पुढं. ध्येयम सदाम परिभवघ्न भीष्टदोहम तीर्थस्पदम शिव विरचंतम शरण्यम भरत्यार्तिहम प्रणतपालम भवाप्ती पोतम वंदे महापुरुष ते चरणारविंदम. श्लोक क्रमांक 33. हे भक्त पालका, महापुरुषा, मी तुझ्या चरण कमलांना वंदन करतो. तुझे चरण नित्य ध्यान करण्यास योग्य आहेत, कारण इंद्रिय आणि अप्तस्वकीय यांच्याकडून होणाऱ्या तिरस्कारापासून किंवा पराभवापासून तुझे चरण आम्हाला सुरक्षित ठेवतात. तुझे चरण मनोरथ पूर्ण करणारे आहेत, तीर्थाप्रमाणे पावन आहेत व शंकर आणि ब्रह्मदेव त्यांना वंदन करतात. खरोखरच ते आश्रयस्थान आहेत. ते दासांच्या दुःखाला दूर करणारे असून संसार सागरातून तारणाऱ्या नावेप्रमाणे आहेत. श्लोक क्रमांक 33. लय लक्ष ध्यान लक्षणे देव देवी ध्येय ध्याने तृणप्राय केले जाणे हरिचरण स्मरणे तत्काळ. कारण राजाचा प्रश्न होता की असं असणाऱ्या अंतःकरण शुद्ध करण्यासाठी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी सोपं साधन कोणतं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आता कारभजन मुनी सांगतात. आता ह्या श्लोकामध्ये काय सांगतात परत की म्हणजे हे राजा, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी, ध्यान, लक्षण, लक्ष, देव, देवी, ध्येय, ध्यान इत्यादी सर्व साधन प्रपंचाला हरीच्या चरणाचे स्मरण करताच तृणा एवढी किंमत राहत नाही. बघा काय सांगितलंय, फार महत्वाची होई बरं का ताई. काय सांगितलंय? निर्विकल्प समाधी म्हणजे लय. निर्विकल्प समाधी म्हणजे कल्पना रहित असणारी समाधी, कल्पनाच नाही चित्तामध्ये अजिबात. ही समाधी. सविकल्प समाधी, सविकल्प म्हणजे कल्पना घेऊन केलेली समाधी. म्हणजे काय कल्पना घेऊन म्हणजे त्या चित्तामध्ये समाधी म्हणजे काय की त्या मनामध्ये जे असेल. आता काय निर्विकल्प म्हणजे समाधी संकल्पच नाही राहिला, आता कल्पनाच नाही त्या मनामध्ये, तिला म्हणायचं अशा ज्या मनाची अवस्था आहे तिला म्हणायचं सविकल्प समाधी. निर्विकल्प समाधी म्हणजे ज्या चित्तामध्ये काय कल्पना येतात, विषय का नाही, त्याला म्हणायचं सविकल्प समाधी. म्हणजे कुठल्या कल्पना येतात? भगवंताबद्दलच्या कल्पना का नाही, भगवंताबद्दलच्या कल्पना, त्याला म्हणायचं सविकल्प समाधी. आणि निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, त्या चित्तामध्ये काहीच नाही, त्याला म्हणायचं निर्विकल्प समाधी. परत लक्ष, समाधी ही लक्ष. परत ध्यान, लक्षण, लक्ष, देव, देवी, ध्येय, ध्यान इत्यादी सर्व जे साधने आहेत, हे जेवढे काही सगळे साधने सांगितलेत, हे सगळे साधन प्रपंचामध्ये हरीच्या चरणाचे स्मरण करताच तृणा एवढी किंमत राहत नाही. म्हणजे त्या भगवंताचा हरी कोण? आता इथं सगुणाचं आलेलं ना वर्णन, मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलंय. कोणतं वर्णन आहे? सगुणाचं वर्णन आलेलं आहे. तो असणारा जो सावळा सुकुमार असणारा जो परमात्मा आहे त्याचं ध्यान करायचं का नाही, त्याचं स्मरण करायचं, त्याला आठवायचं चित्तामध्ये, त्याला काय करायचं? आठवायचं आणि त्याचं नामचिंतन करायचं. हे ज्याच्या स्मरणामध्ये असेल त्याला बाकीची कुठली साधनं करण्याची आवश्यकता राहत नाही, बाकीच्या कुठल्या साधनाला किंमत राहत नाही हे केल्यानंतर. या लागे ध्यानाशी ते वरिष्ठ, ध्याता छेदी कल्पनादी कष्ट, भक्तांची अति अभिष्ट, मनोरथ इष्ट सदा पूर्वी. ह्यामुळे तुझे ध्यानच श्रेष्ठ विषयभूत आहेत. म्हणून काय तुझं ध्यान म्हणले, कुणाचं ध्यान? तुझं ध्यान काय विषयभूत आहे, श्रेष्ठ आहे सगळ्यात म्हणले. आणि तुझ्या चरणांचे ध्यान केले असता कल्पना इथली सर्व कल्पना इत्यादी सर्व जे विकल्प आहेत, क्लेश, हे सगळे नाश पावतात आणि भक्तांचे पूर्ण इच्छा मनोरथ काय होतात? पूर्ण होतात. काय असतं भक्ताचं मनोरथ? भक्ताचं मनोरथ एकच असतं की त्या भगवंत आपला व्हावा आणि आपण त्याचं व्हावा. नित्य ध्याता हरीचे चरण, करी भक्त देह रोग दुःख हरण, इतकेच राया नव्हे जाण, करी निर्दळन भवरोगा. हे राजा, हरिचरणांचे नित्य ध्यान केले असता, त्या भगवंतांच्या चरणाचे नित्य ध्यान केले असता भक्तांचे केवळ शारीरिक व्याधींचेच निराकरण होते, एवढेच नाही म्हणजे शारीरिक व्याधी, शारीरिक असणारे त्रास आहेत त्यांचंच निराकरण होते म्हणजे एवढंच नाही, तर संसाराच्या चिंतेचे निर्दालन होते, संसाराची चिंता नष्ट होऊन जाते. मग आता काय होतं नेमकं इथं? जर आपण काय केला, विचार जर केला की भगवंतांच्या चरणाचं ध्यान केल्यानंतर म्हणजे शरीराच्या व्याधींचं निराकरण होते, म्हणजे काय ते शरीराचे जे व्याधी येतात त्या काय नष्ट होतात का?
शरीराला म्हणजे ते देहाला आलेले जे प्रारब्धाने जे आलेले भोग येते दुःखाचे, मग काय जे रोग असतील, कारण तुका म्हणे पाप आहे येते रोगाची या रूपे, मग या आलेले जे काय येतं रोग येतं हे का नष्ट होतात का? नष्ट होत नाही. तर त्यांचं काय होतं, जे व्याधी ते व्याधींची जाणीव त्याला होत नाही. कशामुळे होत नाही? कारण त्याचं चित्त कुठे आहे? त्या भगवंतांच्या स्मरणामध्ये, भगवंतांच्या ध्यानामध्ये त्याचं चित्त गुंतलेलं आहे. त्यामुळे आता ते भगवंत सोडून त्याला दुसरं काही आठवत नाही. त्यामुळे त्याला किती जरी क्लेश झाले तरी त्याला ते दुःख येत नाही. आणि नुसतं देहाची व्याधीत का, तर संसाराच्या चिंताही तिला राहत नाही. संसाराची चिंता सगळी नष्ट होऊन जाते, मरून जाते, राहत नाही. का राहत नाही संसाराची चिंता? कारण सगळा अख्खा जगच काय झालेला असतो, तो परमात्मा रूपाने पद असतो. त्याच्या दृष्टीने संसार राहत नाही. मग तू चिंता कशाला करेन संसाराची? करेन का संसाराची चिंता? तू नाही करणार. पण आपल्याला संसार खरा वागतोय म्हणून आपण संसाराची चिंता करतो का नाही? म्हणून भक्ताचे पूर्वी मनोरथ ते तू म्हणशी विषययुक्त, परमानंदे नित्य तृप्त, निववी निज भक्त चरणामृते. हे राजा, तुला असे वाटेल की चरण भक्तांचे विषय भोगासंबंधीची वासना पूर्ण करता. बघा आली खाली काय म्हणले, हे राजा तुला असं वाटेल की काय भगवंतांच्या चरणाचं स्मरण केलं, त्या भक्तांनी भगवंतांच्या चरणाचं स्मरण केल्यानंतर त्याला त्याचे विषय भोग सगळे त्याची वासना पूर्ण होतात. काय त्याला पाहिजे ते विषय मिळतात. त्याने इच्छा केली गेली की तिकडून प्रकट विषय काय होतात, त्याला लगेच पुढे त्याचे तयार होतात. असं होतं का? पण ते तसे नाही म्हणले. स्वतः परमानंदमय नित्य तृप्त असल्याने आपल्या चरणान ध्यानाने भक्तांना जणू अमृत प्रदान करतो. बघा तू कसा आहे, पूर्ण करतात असं करतात बरं का, पण तसं नाही म्हणले. पण तसे नसून कसं आहे, ते स्वतः परमानंदमय, स्वतः कसा आहे भगवंत, कसा आहे परमानंदमय का नाही, स्वतः कसा आहे तो, आणि तेच असणारे जे परमानंद रूप जे सुख आहे का नाही, जो आनंद आहे, तो आनंद आपल्या भक्ताला ते प्रदान करतात. कशाने? त्याच्या चरणाचं ध्यान केल्यानंतर त्याला तो मिळतो. म्हणून त्यांच्या कामनाचा नाश होतो. कारण मला सांगा, मनुष्य विषयांच्या भोगाच्या लालसा करतो का नाही करतो, किंवा काय करतो, भोग भोगाची म्हणून त्याचं चिंतन करतो विषयांचं. त्याच्या मागचा हेतू काय आहे? की तो विषय भोग भोगल्यानंतर मला सुख होईल, मला आनंद होईल, मला समाधान होईल. हेतू हाच आहे का नाही त्याच्या मनुष्याचा? काय विषय, काय हेतू त्याचा? की तो भोग भोगल्यानंतर मला सुख होईल, मला समाधान मिळेल. पण सांगा बरं, खरंच समाधान आणि सुख त्या भोगामध्ये आहे का? नाही. पण जो खरा भक्त असतो, भगवंतांच्या चरणाचं त्याने ध्यान केल्यामुळं काय होतं, भगवंतांच्या चरणाचं त्यांनी ध्यान केल्यामुळं त्याच्या ठिकाणी काय राहत नाही, तर विषय भोगाची इच्छा राहत नाही. का राहत नाही? कारण त्याला बिगर भोगाचं म्हणजे विषय म्हणजे भोग नसताना, काय भोग न भोगताही त्याला काय मिळतो, समाधान आनंद मिळतो. कशाचा मिळतो? स्वरूपाचा आनंद मिळतो त्याला. काय मिळतो? स्वरूपाचा आनंद. कारण तो त्याच्याच पशी आहे का नाही. पण आपण सगळे येडे मनुष्य काय करतो, आपण मूर्ख नाही का? सांगा बरं मला तुम्ही. जे सुख समाधान कुठे आपल्या पशी आहे, हे असणारं सुख समाधान आपण ते सोडून देतो, आणि ज्या ठिकाणी नाही त्याच्या मागे लागतो का नाही. पण जो सतत भगवंताचं ध्यान करतो, जो भगवंताचा भक्त असतो, तो ह्याच्या नादी लागत नाही. कारण त्याच्यापासून जे मिळणारे सुख आहे त्याच्यापेक्षा कैत पटीने सुख त्याला स्वतःच्या आत्मस्वरूपा ठिकाणी त्याला मिळालेलं असतं. त्या परमानंद त्याला त्या ठिकाणी मिळालेला असतो. काय मिळाला? कारण ते भगवंताचं स्वरूप आहे, त्याचं तेच स्वरूप आहे. आणि कशाने मिळालं ते? तर त्यांनी चरणाचं ध्यान केलं त्याच्या. म्हणून वानू चरणांची पवित्रता, शिव पायावनी वाहे माथा, जय जन्मभूमी सकळ तीर्था, पवित्रपणे भक्ता चरण ध्याने. त्या चरणांच्या पवित्रेचे किती वर्णन करू म्हणले, किती चरित्र म्हणले, किती हे काय पवित्र म्हणले ते चरण भगवंतांचे. त्याचं काय वर्णन करू म्हणले? अरे त्यांच्या चरणापासून निघालेली गंगा, भगवंतांच्या चरणापासून निघालेली गंगा स्वतः महादेवाने आपल्या जाक्यात धारण केली. का धारण केली? एवढं पवित्र चरण आहे त्या भगवंतांचे. त्या गंगेमुळे सर्व तीर्थांना तीर्थत्व आले. कुणाला? गंगेमुळे. कुणाला? त्या सगळ्या तीर्थ, जेवढे काही तीर्थ आहेत ना, त्या सगळ्या तीर्थांना तीर्थ म्हणजे तीर्थासारखं पावित्रता आलंय. आणि त्या चरणांच्या ध्यानाने भक्तही पवित्र होतात. आता इथं सगुणाचं चरित्र सांगितलं बरं का, ईश्वराचं सांगितलं. ईश्वराचं चरण कोणते सांगितले? ईश्वराचे चरण सांगितले आता. कारण लगेच तर भक्ताला आत्मज्ञान होऊ शकत नाही. आधी त्याला काय करावं लागेल? निर्गुणी पावलं सगुणी भजता, विकल्पाधरिता जीवा जडे. बरोबर का नाही? काय केलं म्हणले मी? आधी सगुणाचं ध्यान केलं म्हणले, सगुणाचं पूजन केलं म्हणले, आणि मग निर्गुण प्राप्त झालं का नाही. म्हणून आधी कोणते सांगितलेलं करायला? सगुण सांगितलं करायला. सगुणाचं चरणाचं ध्यान त्यांनी केलंय, आणि ते ध्यान करता 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 त्याला त्या परमात्म्याचं खरे चरण समजलेत सद्गुरूच्या कृपेने. म्हणून काय सांगितलंय?
की त्या भगवंतांचं ते चरणच एवढे पवित्र म्हणले. काय केलं त्या ध्यानाने तो भक्तही पवित्र होऊन गेला. अवचटे लागल्या चरण पवित्र झाले पाषाण, माझे जाणून करते ध्यान त्यांचे पवित्रपण काय वानू. अरे म्हणले भगवंतांच्या चरणांना सहज स्पर्श झाला. पाहता पायाचं तर ध्यान करायचं लांबच राहिले. जर सहज स्पर्श जर झाला भगवंतांच्या चरणांचा तरी पाषाणही उद्धारून जातात, दगड उद्धारून होतात. जातात का नाही सांगा मला सांगा. त्या दगडापासून जी मूर्ती बनवली जाते का नाही, जी मूर्ती बनवली जाते दगडापासून, मला सांगा त्याला आर्ची म्हणलं पाहिजे. आर्ची रूप येते भगवंताचं. मूर्ती म्हणजे काय भगवंताचं आर्ची रूप आहे. काय काय लोक आता ज्याला ज्ञान झालं ना काय काय म्हणतात, हे कुठं मूर्तीमध्ये कुठं देव असतो तेव्हा देव तर सगळ्या ठिकाणी. मग सगळ्या ठिकाणी म्हणले मूर्तीमध्ये देव नाही का? मूर्तीमध्ये पण देव आहे. पण आपला भाव कसा आहे? मग त्या ठिकाणी आपला भाव तयार झालेला असतो. ते भगवंताचे रूप येते पण ते आर्ची रूप आहे, त्याला आर्ची रूप म्हणलेलं आहे. आणि मग अशा ठिकाणी जर त्या चरणाला सहज स्पर्श झाला तर पाषाणे उद्धार म्हणजे दगडाचा उद्धार झाला का नाही? आहिलेचा उद्धार झाला का नाही सांगा बरं. मग आहिले मातेचा दगड झाला होता शापाने, त्या भगवंतांनी चरण लावले त्याचा उद्धार होऊन गेला. तर मग बुद्धिपूर्वक जर ध्यान केलं त्या चरणांचं मग त्यांचा उद्धार होणार का नाही सांगा बरं. भगवंताचं चरण स्पर्श झाला तर ते उद्धार होऊन गेला. आणि जर त्या बुद्धीने त्या चरणाचं त्याचं ध्यान केलं तर काय होईल? तू पण उतरून जाईल का नाही? कारण त्यांच्यामध्ये सामर्थ्यच आहे. म्हणून जो सदा शत्रुत्वे वर्तता, जेने चोरून नेली निज कांता, त्याच्या बंधू शरणगता, दिदली आत्मता निज भावे. जो रावण रामाचा शत्रू होता व ज्याने रामाची प्रिय सीता चोरून नेली. कोण होता तो? रामाचा शत्रू होता. आणि रामाची असणारी प्रिय असणारी जी सीता आहे तिला चोरून नेली. त्याचा भाऊ बिभीषण तो त्याला शरण गेला. कुणाला? रामाला. तेव्हा रामाने त्याला काय केलं? आत्मरूप करून टाकले. म्हणून कोरडी आत्मतेची थोरी, तैशे नव्हे गा नृप केसरी, देऊन सुवर्णाची नगरी, आचळते वरी स्थापिला. मग हे श्रेष्ठ राजा त्याला नुसते आत्मस्वरूपच केले नाही, मग नुसतं त्याला आत्मस्वरूप करून घेतलं का? आत्मस्वरूप म्हणजे काय? त्याला ब्रह्मज्ञान दिलं, स्वतःच्या स्वरूपाचं त्याला ज्ञान दिलं. तू दोघं एकच करून टाकले ते. आता वेगळं भेदच ठेवला नाही विभीषणामध्ये आणि रामामध्ये. पण तेवढं दिलं का त्याला? तर सोन्याच्या लंकेचा त्याला राजाही करून चिरंजीव करून टाकले. म्हणजे उपाधीने वेगळे राहून आत्मस्वरूपाशी एकरूप करून घेतलं आणि उपाधीला परत भोग दिला भोगायला. कुठला? सोन्याच्या लंकेचा त्याला राजा करून टाकला. असा असणारा भगवंत. म्हणून या लागी शरणगता शरण्य, सत्य जाण हरीचे चरण, या प्रत्ये निर्भय स्थान नाही आनंदीच भक्ता. म्हणून शरण जाण्यास सगळ्यात श्रेष्ठ जे पद असेल ते हरीचे चरणच आहे का नाही. म्हणून त्याच्यात के भक्ताचा दुसरे कोणतेही निर्भय स्थान नाही. म्हणून निर्भय म्हणजे भयरहित असं दुसरं कुठलंही स्थान नाही भक्ताला भगवंतांच्या चरणाशिवाय. मग एखादा म्हणजे भगवंताच्या चरणापेक्षा सद्गुरूचे चरण श्रेष्ठ आहे. अहो पण सद्गुरू तुम्हाला समजण्यासाठी आधी भगवंतांची कृपा व्हावं लागते ना का नाही. बहु अवघड आहे संत बेटी, परिया जगजेटी करुणा केली. कधी मिळाली आपल्याला बेग झाली संतांची? त्या परमात्म्याने आपल्यावरती कृपा केली म्हणून सद्गुरू प्रकट झाला. सद्गुरू आपल्याला काय झाला? भेटला का नाही. म्हणून आधी कृपा कोणाची व्हावं लागते? आपल्याला त्या परमात्म्याची कृपा व्हावं लागते. म्हणून हरीचे चरण काय श्रेष्ठ सांगितले जाते. मी तर काय सांगितले? हरीचे चरण श्रेष्ठ सांगितलेत. आणि ते चरण मिळाले की मग सद्गुरू मिळत असते आणि सद्गुरू मिळले की मग देव करत असतो. म्हणून त्याच्यात के भक्ताला दुसरे कोणतेही निर्भय स्थान नाही हरीचे चरण. आणि खरं मला सांगा बरं, या समाजामधले तुम्ही कोणावर विश्वास ठेवा? खरं सांगा बरं तुम्ही, हे समाजाचे लोक तुम्हाला तेवढं विश्वासाला पात्र होते ना का? पण भगवंतावर, पण भगवंताला जर तुम्ही तेवढा विश्वास टाकला तर होईल का नाही? का बरं? कारण भगवंत निस्वार्थी आहे. भगवंताला काय फक्त कशाचा भुकेलेला आहे? भावाचा भुकेलेला आहे. तेव्हा कशाचा भुकेला आहे? फक्त भावाचा भुकेलेला आहे. पण समाज मात्र तसा आहे का? नाते होतं काय असेल ते कशाचं भुकेलेलं आहे? ते सगळी स्वार्थी येतं. तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जवळ ती, तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला किंमत देणार नाही. असं काम आहे. म्हणून कोणाला केलं पाहिजे? म्हणून कोणी सगळा? बहीण बंधू चुलता. कोणी सगळा? तूच माझा परमात्मा आहे. कोणी? विठ्ठलचे. विठ्ठल बहीण बंधू चुलता. भक्तांची अनुमात्र व्यथा, शेन एक न सावे भगवंता, प्रल्हादाची अत्यदुःखता, होय निवरिता निजांगे. आपल्या भक्ताला जराही व्यथा झालेली भगवंताला सहन होत नाही. बघा भक्ताला व्यधी झालेली भगवंताला सहन होत नाही.
पण भगवंत पण सहन होत नाही, पण असं नाही बरं का. पण तो पण असा येत नाही, तो पण भक्ताची परीक्षा घेतो. खरंच माझा भक्त आहे का, खरंच माझ्यावर विश्वास आहे का. अंतकाळी म्हणजे ज्यावेळेस कधी होईल, आता पार आता भक्ताचं शेवटी झाला, आता पुढे इथून पुढे तो टिकू शकत नाही, त्यावेळेस भगवंत येत असतो मग सहाय्य करायला. तोपर्यंत नाही तो पण त्याला सहन होत नाही. पण आल्यावर मात्र मागचं पुढचं सगळं काढून घेतो. भक्त प्रल्हादाची काय अवस्था आहे, किती दुःख सहन करावं लागलं भक्त प्रल्हादाला, पण आला का नाही त्याला वाचवायला. हा, मग तसं असतं. म्हणून ज्याला भक्त व्हायचंय ना, त्यांनी संसारातली यातना सहन करायची ताकद ठेवायची, सामर्थ्य ठेवायचं. त्याने समजायचं नाही की माझा संसार लय सुखाचा होईल म्हणून. आणि ज्याचा संसार सुखाचा होतो ना, त्याला भगवंत कधी वेगणार नाही. कारण भगवंतांनी सांगितलं होतं, अरे म्हणले अर्जुना, म्हणले जर एखादा भक्त माझ्याकडे यायला लागला ना, त्याचं मी सगळं म्हणले घेतो हिराव, त्याच्यापाशी काही ठेवत नाही, नातं गोतं पैसा धन अडका काही नाही म्हणले, त्याला घरदार मुलं बायको काही नाही म्हणले, सगळे हिरवून घेतो म्हणले. तेव्हा तो माझा होतो म्हणले. तसा होत नाही माझा, हे सगळं घेऊन ते काही माझा होत असतो का तेव्हा म्हणले, नाही होत. मग सगळं हे काढून घेतो म्हणले. का काढून घेतो म्हणले, त्याला परत माझ्याशिवाय दुसरं कोण दिसला नाही पाहिजे. आणि मग खरं सांगा बरं, आपल्याला कोण दिसतं? आपल्याला संसारामध्ये बायको दिसते, पोरं दिसतात का नाही, आई दिसते, बाप दिसतो, बहीण दिसतो, भाऊ दिसतोय का नाही, संसार दिसतोय, इष्टक दिसते, पैसा दिसतोय. मग तो आपला होईल का? तो काही येडाय का आपला व्हायला तसा? म्हणूनच तो पर्लादासाठी धावून आला बघा, पुढे खाली आले ते. मग दावाग्नी गळून अंतरी, गोपाळ राखिले वनांतरे, पांजव जळता जोहरी, काढेले बाहेरे विवरद्वारे. बघा, पण आता असा असणार हा सगुण ईश्वर, आणि ईश्वराशिवाय नाही बरं काही. तुमचं जे निर्गुण परब्रह्म आहे ना, आपल्याला ज्ञान झालं, ती ब्रह्म सगळ्या ठिकाणी आहे. तुमच्या शत्रूमध्ये पण आहे, मित्रामध्ये पण आहे, भगवंतामध्ये पण आहे, तुमच्यामध्ये पण आहे. ते तुम्हाला सहाय्य होणार नाही, पण ईश्वर मात्र तुम्हाला सहाय्य होत असतो. मग आता हाच असणारा भगवंत त्या प्रल्हादासाठी धावून आला. पुढे श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये अरण्यामध्ये गाय चारत असताना जेव्हा अरण्याला वनवा लागला, त्यावेळेस त्यांनी काय केलं, तो वनवा गळून घेतला. का? त्या गोपाळांचं रक्षण केलं, गायींचं रक्षण केलं त्यांनी. लाखेच्या घरात पांडू जळत होते, त्यांना त्या भैरे मार्गातून त्यांना सुखरूप बाहेर काढले. असा परमात्मा आहे. पण विश्वास पाहिजे बरं का त्याच्यावर, तर नाही तर मग नाही. म्हणून करुणी सर्वांगाचा ओढा, नित्य निवारी भक्तांची पिडा, जो का भक्ताची या भिडा, रणरंगी पुढा वागवे रधू. आपल्या सर्वांगाचा कोट करून काय करतो, आपल्या सर्वांगाचा कोट करतो म्हणजे काय करतो, आवरण तयार करतो का नाही, आणि भक्तावरील संकटाचे नित्य निवारण करत असतो, रक्षक. म्हणून आपला भक्त अर्जुन यांच्यावरील प्रेमाने त्याने रणंगणामध्ये अर्जुनाचे सारथ्य केले. असं काय करतोय, सारथ्य होतोय, घोडे धुतोय. म्हणून ते, आणि खरंच आनंद लुकायचा असेल ना, तर ईश्वराचे ज्ञान उत्तर भक्ती केल्याशिवाय पर्यायच नाही बरं का. ज्ञान उत्तर भक्तीमध्ये काय आनंद आहे. त्याला भगवंताला ईश्वर करायचा, आपण त्याचं भक्त व्हायचं, आणि त्याला हाका मारायचा, त्याच्या नावाने टाहो फोडायचा, आणि मग तो येतो, बोलतो, बरेच काय करतो मग भक्तांचं. ज्ञान उत्तर भक्ती झाल्यानंतर सुद्धा बघा तुम्ही, समाधीच्या अभंग वाचा ज्ञानोबांची. समाधी याला कोण आला होतो ज्ञानोबा, भगवंत आले होते. म्हणून ते चरण वंदिता साष्टांगी, भक्ता प्रते पाळी उत्संगी, ऐसा प्रणत पाळू कृपा दे, दुसरा जगी असेना, त्याच्या चरणांना साष्टांग नमन केले. बघा, म्हणून काय केलं, त्याच्या चरणांना साष्टांग नमस्कार केला, तर तो भक्तांना अंकावर घेऊन त्यांचे लालन पालन करतो. स्वतः घेतो ते भगवान, काय करतो भगवंत, आणि त्याचं लालन पालन करतो. असा कृपेने प्रणतांचे पालन करणारा असा दुसरा ह्या जगामध्ये दुसरा कोणी नाही. का हाय कोणी, सांगा बरं? कुणीच नाही ते भगवंताशिवाय. आणि असं असताना भगवंत सद्गुरू होत असतो बरं का. सद्गुरू भगवंत कोणी वेगळा नाही, जावं एकच आहे दोन्ही. जगत अख्खं सगळे एक आहे. पण आधी त्याची कृपा प्राप्त झाल्यानंतर तोच असणारा परमात्मा सद्गुरूच्या रूपाने येत असतो. म्हणून तरवया भवाब्दी प्रबळ, चरणांची नाव अटजळ, अनन्य शरण सकळ, तारी तत्काळ चरणानुरागे. विशाल असा भवसागर तरुण जाण्यासाठी हरिचरण हीच काय डचमळणारी नाव आहे. काय करायचं, विशाल असणारा सागर कोणता, भवसागर. हे जो भवसागर आहे, हे मायारूपी जो सागर आहे, हा जर तरुण जायचा असं ना आपल्याला, तर हरीच्या चरणाशिवाय आपल्याला दुसऱ्या उपायच नाही. तेच एक आपली मोठी नाव आहे. म्हणून त्या हरिचरणाच्या नावेमध्ये बसायचं. कुठलं? हरिचरणाचं स्मरण, हरिचरणाचं ध्यान. आता ध्यानामध्ये, आता मुखामध्ये आपण नामस्मरण करतो, नामामध्ये आणि ध्यानामध्ये फरक आहे. मुखाने आपण नाम घेतो, पण आपल्या ध्यानामध्ये काय दुसरं असतं का नाही, काय काय त्याच्यात नामस्मरण, सारखं विठ्ठल 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 विठ्ठल, पण मन कुठे
विठ्ठलापाशी का संसारामध्ये? संसारात असेल तर मग त्याचा काही उपयोग होत नाही का? होतो, पण पाहिजे असा उपयोग होत नाही. पण जर मुखातही तुमच्या विठ्ठल आहे आणि तुमच्या स्मरणातही जर विठ्ठल असेल, मग त्याच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. म्हणून अनन्य शरण करताना बघताना तो भगवंत तात्काळ उद्धारतो. म्हणजे अनन्य भावाने शरण गेलेत ना त्या भगवंताला, त्यांचा तो उद्धार करत असतो. त्यांच्यावर विश्वास टाकायचा गाड्या, बिनधास पुढे आले वाट्याला काम करायचं आणि मुखाने सतत 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 नामस्मरण करायचं, त्याचं ध्यान करायचं. चित्तामध्ये त्याचे पाऊल पाहिजे, सद्गुरूचे असू द्या किंवा भगवंताचे असू द्या. ज्याला सद्गुरू मिळल्यात त्याने सद्गुरूचं पावलाचं स्मरण करा, सद्गुरूच्या नामाचं ध्यान करा, त्याला काय करा, जप करा. आणि ज्याला नाही मिळले त्यांनी काय करावा? जोपर्यंत सद्गुरू नाही मिळले आपल्याला तोपर्यंत त्यांनी काय करावं? त्या भगवंताचं ध्यान करावं, त्याचं चरण स्मरण करावं. कारण भगवंत सद्गुरू कोणी वेगळा नाही. पण असा असणारा भगवंत सद्गुरू होऊन आला म्हणजे तोच भगवंत आपल्याकडे आला का नाही, म्हणून सद्गुरूचं ध्यान केलं पाहिजे परत. कारण आधी कसा होता? आपला काय होता? तो ईश्वर दिसतो का? कुठं आपल्याला दिसत नाही. पण तो असणारा भगवंत सद्गुरू होऊन आला, दिसायला लागला. आता तेव्हा उपाधीमध्ये आला. तो कुणासाठी आला? भक्तासाठी आला. मग आता कुणाचं स्मरण केलं पाहिजे? सद्गुरूचं. म्हणून जे महापुरुषाचे श्रीचरण शरणगता निज शरण, ज्यांचे सनकाधिक ध्यान करीत अभिवंदन सद्भावे. म्हणून शरणगतांचे आश्रयस्थान असणारे ते जे महापुरुषाचे चरण अत्यंत आधाराने सनकाधिक ध्यानात धरतात. बघा काय करतात? म्हणून सनकरी संतांनी काय केलं? जे शरणगतांचे जे आश्रयस्थान असणारे, म्हणजे शरण जे येणार आहेत भगवंताला, त्यांचं आश्रयस्थान असणारे जे भगवंत येतं, कोण येते? महापुरुषाचे. त्या महापुरुषाचे चरण अत्यंत आदराने संतांनी संतांनी आपल्या अंतःकरणामध्ये म्हणजे ध्यानामध्ये धरले त्यांनी, आणि त्यांना वंदन करतात. काय करतात? त्यांना वंदन करतात. अगाध चरणांचे महिमान वाणिता वेदा पडिले मौन, ब्रह्मा सदाशिव आपण करिता स्तवन तटस्थ ठेले. हरिचरणाचा महिमा जागत आहे. बघा कसा महिमा आहे भगवंताच्या चरणाचा, अगाध महिमा आहे. त्यांचे वर्णन वेदांनाही करता येत नाही. विधाता व शंकरे ही त्यांची स्तुती करताना स्तब्ध राहिले, गप्प बसले, त्यांना त्याची स्तुती करता आली नाही. म्हणून अगम्य अतर्क्य श्री चरण जाणूनी ब्रह्मादिक ईशान, साष्टांगे अभिवंदन करून या स्तवन करीती यायचे. म्हणून हे श्रीचरण अगम्य अतर्क्य महिम्याचे आहे. बघा हे श्रीचरण कसे भगवंतांचे? अगम्य न समजणारे, अतर्क्य तर्कने सुद्धा न कळणारे असा महिम्याचे आहेत. कसे? असं महिमाने ते करणारे. म्हणून हे जाणून ब्रह्मदेव शंकर आणि इतर जे सर्व देव आहेत हे त्या भगवंताला साष्टांग नमस्कार करतात आणि त्यांचे पुढीलपणे स्तवन करतात. त्यात बघा आता देवानी, महादेवानी, ब्रह्मदेवानी, सगळ्या देवानी म्हणून त्या भगवंत कसं स्तवन केलंय हे पुढल्या श्लोकामध्ये सांगितलं. बघा आता त्यक्ताम सदुस्तम जय सुरे अपस्ते राजा लक्ष्मी धर्मिष्ठ, आर्यावचसा यद गादरन्नम्य माया मुग्रम दयेते मंदवा माधव द्वंदे महापुरुष ते चरणारविंदम. श्लोक क्रमांक 34. इतर लोकांना त्याग करण्यास अत्यंत अशक्य आणि देवही जिच्या लाभासाठी उत्कंठित असतात अशा राजलक्ष्मीचा ज्याने त्याग केला व धर्मनिष्ठ असल्यामुळे गुरुतुल्य दशरथाच्या वचनावरून जो अरण्यात गेला, आपल्या प्रिय सीतेने हट्ट केला म्हणून सोन्याच्या मायावी मृगांचा मागून तो धावला. अर्थात तो आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो. त्या महापुरुषा श्रीरामा तुझ्या चरण कमलांना मी वंदन करतो. म्हणजे पर्यायाने चरण कमल वनात गेले आणि त्यांना मी वंदन करतो. श्लोकाचा सरळ अर्थ, जे राज्याश्रिय कारणे अमर लोलंगत मने, जे राज्य श्रीरामे त्यागणे वचनाकारणे पित्याच्या. बघा ज्या राजलक्ष्मीसाठी देवही उत्कंठित असतात. बघा राज्य भूक ऐश्वर्य का नाही, हिच्यासाठी देवही उत्कंठित असतात आणि त्याला हे वक्त आपल्याला मिळावा. आपल्याला मिळलेली गादी परत जाऊ नये का नाही, आपल्याला मिळलेली खुर्ची आपली परत गेली नाही पाहिजे, मिळालेला जो सन्मान आहे तो आपला कमी नाही झाला पाहिजे. देव सुद्धा काय असतात त्यासाठी उत्कंठित असतात. पण तीच असणारा जो ऐश्वर्य त्या श्रीरामाने पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी याचा त्याग केला. श्रीराम धर्मिष्ठ चोख पितृ वचन प्रतिपाळक, उद्भट राज्य सांगून देख निघे एकाएक वनवासा. तो श्रीराम मोठा धर्मनिष्ठ असून, कसा आहे तो? मोठा धर्मनिष्ठ आहे. पिता सत्यवचनी ठरावं म्हणून त्याने वचनासाठी एवढे मोठे विस्तृत राज्य टाकून तात्काळ वनवासाला गेला, वडिलांचा वचन पाळण्यासाठी. वनवासा चरणी जाता सेवे घेतली प्रिया सीता, येणे बोले श्री कामता श्रोते सर्वथा न मानवी.
वनवासाला जाताना त्यांनी प्रिय सीतेला बरोबर घेतले आणि ती कृती त्याच्या विषय वाचण्यामुळे केलेली होती अशी कोणी मानू नाही म्हणले का म्हणले चित्त मातेला कसं घेतलं म्हणले बायको संघ असावे म्हणून असं त्यासाठी का नाही म्हणले तसं नाही म्हणले तसं कोणी समजू नका म्हणले मग तरी केवळ श्री नव्हे सीता ते निजभक्ता जाण तत्वता सांगून निराज्य भोगा समजता शेवेच्या निज स्वरता वना आली. कारण सीता ही केवळ स्त्री नाही तिला स्त्री समजू नका का कारण तर ती त्याची खरी भक्त होती. सीता म्हणजे कोण होतं खरं भक्ती माता आहे आणि भक्ती माता कुठं असते देवाजवळच असते का नाही भगवंताजवळ असते का नाही भगवंता सोडून असते का ती आणि त्याला सोडून असतं तर भक्ती कशी म्हणता येईल नाही. म्हणून सीता माता म्हणजे भक्ती आहे आणि सर्व राज्य ऐश्वर्य सोडून रामाची सेवा करण्याच्या कर्तव्यनिष्ठेनेच ती त्याच्या बरोबर वनात गेली. राज्य असता रघुवीरे दास्य दासा वाटली अधिकारे ती मी ऐकले एकसरे सेवा वनांतरी अवघीची करीन. म्हणून तिने मनाशी असे ठरवले की रघुवीर जर राजसनामध्ये असताना विविध सेवकांना विविध सेवकार्य वाटून दिले होते आणि ती सर्व सेवा आपल्या त्यांनीच वनात करावी. का तिने विचार केला सीता मातेने वनामध्ये जायच्या आधी का मनामध्ये गेली. आता तिचा थोडा भाव सांगितलाय एकनाथ बाबांनी काय सांगितलं थोडा भाव सांगितलाय. म्हणजे सीता माताला असं वाटायचं पहिलं राजभवनामध्ये असताना भगवंत सगळी सेवा त्यांची काय करायची जे हे होते काय होते दासी होते का नाही दास दासी ज्या होत्या त्यांना वाटून गेली होती. म्हणून सीता मातेला काही सेवा करायला मिळतच नव्हती भगवंताची. म्हणून तिने असा विचार केला जरी तर दासदासी सेवा करत होते मग आता हेवानामध्ये कोण सेवा करीत माझ्या भगवंताची कोणीच करणार नाही. मग एवढी चांगली संधी सोडून आपल्याला जमन का म्हणून सीता माता वनामध्ये गेले का गेल्या म्हणजे मला त्या ठिकाणी त्यांची सेवा करायला मिळत म्हणून भगवंताची. बघा कोणता कशाचा त्यांनी स्वीकार केला सीता मातेने ऐश्वर्याचा धनाचा स्वीकार केला का सेवेचा स्वीकार केला भगवंतांच्या सेवेचा त्यांनी स्वीकार केला. आणि म्हणून भगवंताची सेवा करण्यामध्ये सुख होतं का किती त्रास झाला त्यांना किती गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या. मग सेवा का सोपी असते का नाही. पण आपल्याला वाटतं सेवा कशी असावा सोपी असावा त्याच्याबरोबर आपल्याला ऐश्वर्य असावा भोग असावा हे काही मिळणार नाही आपल्याला. कारण सेवा जर करायची म्हणले त्याच्यात आपल्याला परीक्षेमध्ये पास व्हावं लागेल आपल्याला त्रास सहन करावा लागेल आणि अंती त्याचं फळ असं मिळेल भगवंताची भक्ती प्राप्त होईल तुम्हाला का नाही तो भगवंत आपल्याला प्राप्त होईल. म्हणून ते सेवा यावया हाता सकळ सेवेच्या निज स्वार्था चरण चाले चालून शिता आले तत्वता वनवासाशी. अशा प्रकारे एक भक्त म्हणून ते सेवेसाठीच वनात गेली. बघा अशा प्रकारे काय एक भक्त म्हणून कोण सीता माता म्हणजे एक भक्त आहे आणि ती भक्त म्हणून भगवंताची सेवा करण्यासाठी वनामध्ये गेली. कैसे श्रीराम सेवेचे सुख चरणी चालता नाठवे दुःख विसरले माया माहेर पक्ष अत्यंत हरिक सेवेचा. बघा आता सेवा नुसतं बळजबरी सेवा करते का ती नाही. त्या भगवंतांची सेवाचे सुख असं होतं की त्या सीते मात्या वनात गेल्यानंतर त्या वनातलं जे दुःख आहे आता मला सांगा ऐश्वर्यामध्ये राहणारे सगळं का नाही सुख ऐश्वर्यामध्ये राहणार आहे सीता माता कधी जमिनी पाऊल टाकणारी अशी असणार. सीता वनामध्ये गेले सुख होतं का तिथं काय चालायला कसे खडेन बिडेन काटेन कुटेन का नाही त्याच्यातून चालावं लागायचं. गार थंडी वारा पाऊस हे सगळं असताना तिथंही त्या मातेला दुःख वाटलं नाही ते सेवेचं सुखच वाटलं. मग अशी सेवा असावा ना आपल्याला किती दुःख होतं सेवा करायची म्हणल्यावर मग आपण बळबळ सेवा करायची का ती नाही ना. म्हणून तर आपल्याला तसा भक्तीचं प्रेम तयार होत नाही. म्हणून ती माहेरची माया ही विसरली. बघा ते शिवेमध्ये काय माहेरची माया ती सुद्धा विसरून एखादी काय म्हणली असती जाऊ दे मी जाते माहेराला निघून 12 वर्ष मग तिला माहेर सुद्धा आठवलं नाही बघून त्या सेवेमध्ये कारण तिला सेवेचीच ओढ होती. कारण ज्ञानोबा महाराज पण सांगतात काय जर आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना ते भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं ना तर सेवाच करावं लागेल. सेवा हा दारवंट्या सांगितलाय. सेवा काय दारवंट्या आहे. ऐशिया मनोगत सद्भावा वना आली करवया सेवा श्रीराम जाणे भक्त भावा येरा देवा दानवा कळेना. अशा सद्भावनेने ती रामाची सेवा करण्यासाठी वनात गेली. कुठला भाव सद्भाव चांगल्या भावनेने बरं का बळजबरी असं नाही. कारण आता आपण सेवा करतो पण काही मनामध्ये काय गरज होती का पण इकडे यायची इकडे आणायची लाख आपण बोलून गेलो असतो बोललो असतं का नाही हा किती मला त्रास होतोय मस्त तुमची सेवा कराल मग त्यांनी म्हणा नको बाबा सेवा करू मग माझी नाही पण आता मला तुम्हाला सोडून राहता येत आहे का सारखी टोचत बोलणं म्हणजे मग काय सेवा झाली का
नाही. त्यांनी स्वीकार केलाय ना, मग तसं जशी त्यांची इच्छा असेल तसं. मग त्याच्यावर अजिबात आक्षेपच नाही. त्याच्यावरती आक्षेपच नाही. असं नाही तर आपल्याकडे हा का नाही. म्हणून रामाची सेवा करण्यासाठी वनात गेल्या सीतामाता आणि हीच भक्ताचे मनोगत श्रीराम जाणत होता बघा. आणि भगवंताला पण कळतं भक्ताचं मनोगत काय, मनामध्ये खरं काय ती. वरून वरून तुम्ही सेवा केली त्याला उपयोग नाही काय, आतमध्ये मनामध्ये काय चाललंय, खरंच भाव आहे का सेवेचा, का नुसतं वरून वरून म्हणतो मी करतो मी करतो मी करतो, नुसतं मी करतो माझा हात लावायचा अजिबातच नाही का नाही. म्हणून अन्य देवांना किंवा दानवांनाही ते कळणे शक्य नाही. म्हणून देवांनाही कळत नाही आणि दानवांना अजिबात कळत नाही. म्हणजे सेवा काय असते ती, सेवा भाव काय हे समजत नाही. म्हणून सेवा लय महत्वाची. ज्याला आपलं हित करून घ्यायचंय ना त्यांनी सेवाच केली पाहिजे. ते पण कशी निरपेक्ष अपेक्षारहित, कशाची अपेक्षा न ठेवता सेवा केली पाहिजे. निज भक्ताचे मनोगत जाणता एक रघुनाथ, का श्रीराम सेवेचा स्वार्थ जाणते निज भक्त भजनानंदे. एकटा रघुनाथच आपल्या भक्तांचा श्रद्धाभाव जाणतो. एकटा कोण जे भगवंत आहे ना तोच आपल्या भक्तांचा काय करतो, श्रद्धाभाव जाणतो. किंवा रामसेवेचा खरा स्वार्थ भजनातील आनंदाच्या रूपाने भक्तच काय जाणतात. मग त्या सेवेमध्ये काय सुख आहे, त्या भगवंताच्या भजनामध्ये काय सुख आहे हे कुणाला कळतं, दुसऱ्याला कळतं का नाही. जो खरा भक्त आहे ना ते त्यालाच कळतं. जो खरा भक्त आहे ना ते त्याला कळतं, इतरांना ते कळणार नाही. का कळणार नाही, कारण ते भक्तीचं सुख घ्यायचं. मला सांगा, आता एखादा पदार्थ बनवून आणलाय गोड चांगला, एखादी मिठाई आणलेली, आता मिठाई जो खातो त्यालाच कळत नाही चव काय ती, दुसऱ्याला काय कळणार आहे सांगा बरं. ते नुसतं तुमच्याकडे बघत बस का नाही. हा तसं असणार हा जो भगवंत आहे, जसा हा सेवकरी आहे, जशी सेवा करतो ना का नाही, ते सेवेचं सुख त्यालाच कळतं, फक्त इतरांना मात्र कळणार नाही. भगवत भजनाचे सुख भक्त जाणते भाविक, भावेविन भजन सुख आनोळका भाविका. म्हणून भाविक भक्तच भगवंतांच्या भजनाचे सुख जाणतात. म्हणून जे खरं भाविक भक्त येतं त्याच भक्तांना भगवंतांच्या भजनाचं सुख कळतं. आणि ज्यांना भक्ती नाही त्यांना मात्र भजनाचे सुख कधी कळणार नाही. म्हणून ते म्हणतात काय या लोकांना कळतं बेळतं का नाही, रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, काय उठतं सुख येतं जातं, कुठे कीर्तन ऐकायला, कुठे कशाला कुठे देवाला, आणि सगळं सोडून दिलं भजन करीत बसतात. काय गेलं प्रपंच द्या त्यांचं, आणि चाललंय का संसार, खाय प्यायला माग येतं. लोक बोलतात का तिथं काय तो काय एवढं करतो सगळं सोडून, त्याच्यामध्ये एवढं काय सुख मिळते त्याला, हे कधी विचार करू, याचा कधी विचार करतात का ते. तुम्ही जे सुख, जे तुम्ही समाधान, जे तुम्ही आनंद, जे विषयामध्ये शोधायचा प्रयत्न करतात ना, तो त्याला विषय न बघता त्याला मिळतोय, ह्याचा कधी विचार करतात काही लोक नाही करत, उलट त्याला नाव ठेवतात का नाही. म्हणून जो त्याला मिळतो, जे सेवा करतो, जो भजन करतो, ते त्यालाच तो आनंद मिळतो, सुख मिळतं. पण जे मात्र भजन करणार नाही त्यांना मात्र ते मिळणार नाही. म्हणून पूर्ण भाविक भक्त सीता हे कळले से रघुनाथा, या लागी तिची या वचनार्था होय धावता मृगा मागे. अहो सीता तर पूर्ण भाविक भक्त आहे, पण हे रघुनाथाला माहित होतं का नाही सीता माता कशी आहे, भाविक भक्त आहे. आणि म्हणून तिच्या मुखातून मृगाला पकडून आणा असं शब्द निघताच भगवंताने काय केलं, त्या मायावी असणारी जी मृग आहे म्हणजे हरिणे, त्या हरणाच्या पाठीमागे लागले. भगवंताला माहित होतं ती मायावी. माईक मृगाचे सुवर्ण भान जरी जाणे रघुनंदन, तरी भक्त लळे पाळन करे धावन मृग मागे. हा सोन्याचा हरिण खोटा आहे हे भगवंताला माहित होतं, ते जाणत होते, पण भक्ताचे लाड पुरवायचे म्हणून भगवंत त्याच्या पाठीमागे लागले. भक्ताची इच्छा पूर्ण करायची ना. म्हणून बाळकाचे छंद जाण, जेवे मावले नाचे आपण, तेवे माया मृगा पाठी धावन करी रघुनंदन निज भक्त वाक्य. लहान बाळाबरोबर आई त्याचे कौतुक करताना आपणही नाचते का नाही. लहान बाळाचं कौतुक करायचं म्हणलं तर काय करते आई, तिचं खायला पुढे पळत असेल तर आई त्याच्या पाठीमागे वाक्य घेऊन पळती, तिचं बोबडं बोलत असेल तर आई बोबडच बोलती का नाही. त्याच्या पद्धतीनेच जसं बाळ करीन तसं आई पण हावभाव करते. काय करते तसं, कारण त्याचं कोड कौतुक करायचं असतं का नाही. त्याप्रमाणे तो रघुनंदन जाणून बुजून मृग पकडण्यासाठी गेला. का माझा अजून भक्त आज्ञा आहे ना, त्याला अजून पूर्ण ज्ञान झालेलं नाही. मग तोही तसाच होतो, जो तशी कल्पना करीन ना तसं तो भगवंतही होत असतो.
म्हणून जो राम वानरांच्या गोष्टी ऐकता निर्विकल्पन धरी पोटी, तो सीतेच्या वचनासाठी धावे मृगा पाठी नवल काही. अहो, रामाने वानरांनी सांगितलेल्या गोष्टी सुद्धा खऱ्या मानल्या. बघा, रामाने काय केलं, वानरांनी जे सांगितलं ते सगळं खरं मानलं. मग सीतेच्या हट्ट्यासाठी तो मायावी मृगाच्या मागे धावणार नाही का? त्यात काय नवले बरं धावला म्हणून भल तैसे भक्त वचन मिथ्या न म्हणे रघुनंदन. या लागी निजचरणी धावन करी आपण मृगा मागे. एखाद्या सामान्य भक्तांचे बोलणेही राम खरे मानित असे. सामान्य भक्त जरी बोलला ना तरी भगवंताला खरं वाटायचं. आणि लक्ष नाही बरं का भगवंताचं आणि भक्ताचं. भक्ताला सुद्धा एखादं कुणी जरी काही सांगितलं ना, फसवणार का असा ना, पण त्याने खोटे जरी सांगितलं ना तरी त्याला खरं वाटतं का? कारण त्याचा भावच असतो, त्याच्या ठिकाणी सत्य असतं, त्याच्या अंतःकरणामध्ये सत्य असतं त्या भक्ताच्या. म्हणून कुणी जरी बोललं तरी त्याला ते सत्य वाटत असतं. असे म्हणून त्याने ही मृगाची काय केली, त्या लीला केली त्या भगवंताने सुद्धा. म्हणून एक भक्त वाक्य उठा उठे, जो पायी धावे मृगा पाटे. ज्याचे चरण रेणू अनुकुटी, वंदिती मुकुटी शिवादी सर्व. अहो, ज्याच्या चरणांची युलिशी धुळही शंकरादी देव आपले मस्तकी धारण करतात. त्या भगवंताच्या चरणाची धूळ काय करतात, हे सगळे देव का नाही आपल्या मस्तकावरती धारण करतात. तो अत्यंत सरळ मनाचा असल्यामुळेच सीतेचे लाड पुरवण्यासाठी तो मृग पकडण्यास पाय म्हणजे काय केलं, धावत गेला भगवंत का नाही. आणि त्याने त्या मार्गातील पाषाणांना पावन केले. आता नुसतं धावलं त्याच्या मागे काय होतं, हेतू काय होता भगवंताचा. मग ज्या ठिकाणी भगवंताचे पाऊल पडले त्या ठिकाणी म्हणजे गवत, दगड का नाही, झाडे झुडपे हे सगळे काय झाले, जीव असते त्यांच्या पायाखाली आलेले, त्यांचा उद्धार होऊन गेला. अहो, नुसतं चरणाचा स्पर्श झाला तर त्या दगडाचा उद्धार झाला म्हणल्यावर मग आता ज्या ठिकाणी भगवंताचे पाऊल पडले त्या ठिकाणी त्यांच्या जीवांचा उद्धार झाला असं का नसेल. उद्धारून गेलं का नाही तिथून सगळं ते. बरं, एवढे चालत का गेले भगवंत, कारण एवढ्यांचा त्यांना उद्धार करायचा होता का नाही. कुठून अयोध्येपासून तर कुठपर्यंत गेले ते, लंकेपर्यंत गेले, चालत गेले. त्यांच्या चरणाखाली जेवढे आले ना त्याचं सगळ्यांचं कल्याण झालं. त्यांच्या सहवासामध्ये जेवढे आले ना त्या सगळ्यांचं कल्याण झालं. कल्याण झालं सगळ्यांचं. कशामुळे आलं, कारण म्हणून त्या भक्त त्यांच्या चरणांना अनन्य भावाने सद्भावनेने वंदन करतात. असे असणारे भगवंत चरण कसे येतं, कल्याण करणारे येतं. दो मुगा मागे धावता जान, पावन केले पाषाण. त्याच्या चरणानन्य शरण, अभिवंदन सद्भावे. महापुरुषाचे चरण, आबे वंदने करते स्तवन. कलियुगी कीर्तने जन, परम पावन नित्यमुक्त. अहो, कलियुगात भक्त भजन महापुरुषाच्या अर्थात विष्णूचे चरणवंदन करून स्वतः पवित्र होतात. कुठं कलियुगामध्ये भक्त काय करतात, महापुरुषाचे म्हणजे अर्थात कोणाचे, भगवंताचे चरणाला वंदन करतात आणि स्वतः पवित्र आणि त्याच्या अंतःकरणामध्ये त्याचं ध्यान करतात चरणांचे आणि मुक्त होऊन जातात. ये ओमिवानुरूपाभ्यम भगवान युवर्ती गभेहि. मनुजैर्जते राजनम श्रेयासमीश्वर हरिही. श्लोक क्रमांक 35. हे राजा, त्या युगातील मनुष्याकडून अशा प्रकारचे युगनरूप नामरूपी सर्व श्रेयस्कार गोष्टींचे ईश्वर असा हरी भगवान पूजला जातो. बघा, राजाचा प्रश्न होता ना की कोणत्या युगामध्ये कोणत्या भगवंताची कशी पूजा करावी लागते. त्या अशा प्रकारे त्या सतयुगापासून तर कलियुगापर्यंत सगळ्या लोकांमधल्या भगवंताची पूजेचा प्रकार कारभजन मुनींनी सांगितला. आता हे श्लोकामध्ये बघा, ये वकृता आदि कलियुगवरी, ये ही नामी रूपी अवतारी. सद्भावे त्यांच्या नरे, भजे श्री हरी श्रीयार्थ. ह्याप्रमाणे सत्ययुगापासून तर कलियुगापर्यंत प्रत्येक युगात जेवढ्या काही युगांच्या अनुरूप अशा नावांची सर्व रूपांची युक्त अशा श्रीहरीच्या सोयीतासाठी पूजन करावे का नाही. जो युग चालला असेल त्याप्रमाणे जसं असेल ना त्याप्रमाणे त्या भगवंताचं पूजन करायचं. आता आपला कोणता चाललाय, कलियुग चाललाय, आणि कलियुगामध्ये भगवंताचं पूजन काय आहे, नामसंकीर्तन. मुखाने त्याचं नाम घ्यायचं आणि हृदयामध्ये त्याचं ध्यान ठेवायचं. मुखी नाम हृदय ध्यान हेची परमार्थ साधन निळोबरायचं अभंग. मुखी नाम आणि हृदय ध्यान. मुखामध्ये नाव पाहिजे ना आणि हृदयामध्ये त्या आपण ज्याचं नाम घेतो ना त्याचं ध्यान असावं आपल्या हृदयामध्ये. हेच खरं परमार्थ साधन आहे. त्या माझी कलियुगाची थोरी, वाणिजे सद्भावे ऋषेश्वरी. येते हरिकीर्तनावरी, मुक्तिचारी ओळगण्या. त्यातील कलियुगाचे श्रेष्ठ ऋषींनी सद्भावाने गौरव थोरवी गायले आहे. हे कलियुगामध्ये काय केलंय, हे कलियुग
लय वाईट आहे म्हणले कलियुग, पण तरी पण त्याला चांगलं म्हणले. का म्हणले चांगलं? कारण ह्याच्यामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करणं लय सोपं आहे. बाकीचे जे 3 युग आहेत ना, त्या युगापेक्षा कलियुगामध्ये भगवंतांची प्राप्ती करणं फार सोपं आहे, म्हणून त्याची थोरवी गायली. केवळ हरिकीर्तनाने त्याची काय होत्या, 4ही मुक्ती त्या भक्तांच्या दाशी बनतात. त्या भक्ताच्या काय होतात, 4ही मुक्ती त्या भक्तांच्या दाशी होत्यात हे कलियुगामध्ये हरिकीर्तन केल्यानंतर. कलिम समाजायन यज्ञम गुणराज्ञा सारभागिनी यत्र संकीर्तन नैवम सर्व स्वार्थाभिलभते. श्लोक क्रमांक 36. कलियुगाचा गुण जाणणारे श्रेष्ठ पुरुष त्याला पूज्य मानतात, कारण ते श्रेष्ठ पुरुष गुणग्राहक असतात आणि तो गुण म्हणजे त्या कलियुगात केवळ संकीर्तनानेच निजहित स्वार्थ म्हणजेच भगवत प्राप्ती साध्य होते. श्लोक क्रमांक 36. अवधारी राया सर्वज्ञा धन्य धन्य कलियुग जाना, जेने सर्व स्वार्थ हरिकीर्तना नामस्मरणासाठी होते. हे सर्वज्ञ राजा ऐक म्हणले, अरे कलियुगामध्ये कलियुग खरोखरच धन्य आहे म्हणले, कारण कलियुगामध्ये हरिकीर्तन आणि नामस्मरण यांनी पूर्ण हित साधते. हरिकीर्तन आणि नामस्मरण करायचं मुखाने त्याचं, आणि त्याचं कृती गायची. त्याने अवताराला येऊन काय केलं का नाही, मग साधू संतांची कीर्ती असन, साधू संतांचं चरित्र असन, भगवंतांचं चरित्र असन, भगवंताने कोणते कोणते अवतार धारण केले, त्या अवतारामध्ये त्यांनी काय चरित्र केलं का नाही, ते चरित्र गायचं. कलियुगी दोष बहुत केवे कीर्तन होय स्वार्थ, ते दोष त्यागे जे गुण घेत ते नित्यमुक्त हरिकीर्तनी. असा प्रश्न उत्पन्न होतो की कलियुग एवढा काही अनेक दोष आहेत कलियुगापेक्षा. किती येतं? अनेक दोष. सगळ्या युगापेक्षा कलियुग फार दोषी म्हणले, लय व्याकारी म्हणले. पण कीर्तन त्याच्यामध्ये एकच चांगलं काय गुण आहे त्याच्यामध्ये, की कीर्तनाने निजहित कसे साधणार, त्याला जर उत्तर असे तुला प्रश्न पडेल म्हणजे एवढा दोषी असणारा कलियुग, मग त्याच्यामध्ये हित कसं होणार, तर त्या प्रश्नाचं उत्तर असं की म्हणजे अरे राजा, त्याचे दोष टाकून गुण तेवढा घ्यायचा, मात्र त्याचे जे बाकीचे दोष आहेत ना ते टाकून द्यायचे आणि गुण घ्यायचा. कोणता गुण आहे त्याचा? फक्त एकच गुण त्याच्यामध्ये चांगला आहे, तो म्हणजे हरिकीर्तनाने भगवंत काय होतं, 4ही मुक्त्या त्याच्या दाशी बांधतात त्या भक्ताच्या. म्हणून हरिकीर्तन हा जे त्याचा गुण घ्यायचा. अशा प्रकारे भक्त काय होतात, नित्यमुक्त होऊन जातात. म्हणून हरिकीर्तने शुद्ध चित्त दोष त्यागे गुण संग्रहित, आयशे सार भागी कलियुगात परमयुक्त हरिकीर्तने. म्हणून असे गुणज्ञ लोक जेव्हा कीर्तन करतात तेव्हा त्यांचे चित्त शुद्ध होते. बघा, अशा पद्धतीने जर त्या भक्तांनी भगवंतांचं, कोणत्या भगवंतांचं, ईश्वराचं, बरं का, आता इथं ईश्वर आलेला आहे, ईश्वराचं भजन कीर्तन केलं, नामस्मरण केलं का नाही, त्याचं अंतःकरण म्हणजे त्याच्या चरणाचं ध्यान केलं तर त्याचं चित्त शुद्ध होतं आणि म्हणून जीवित काय होतं, सफल होतं. एकदा अंतःकरण शुद्ध झालं की पुढे मग सद्गुरूची तरतूद करून देतो भगवंत. तो ईश्वरच काय करतो, तो ईश्वरच त्या भगवंतांची तरतूद करून देत असतो. म्हणून कलीचे गुणा ते जाणते, नामे मोक्षे जोडणे येथे, जाणून करती कीर्तनाते ते जाणणे शिकते. नित्यमुक्त नामानेच मोक्ष साधतो. बघा, भगवंतांच्या नामाने काय होतो, त्यांनीच मोक्ष मिळतो हे त्यांना समजत असते, कोणाला, भक्तांना. म्हणून ते नामस्मरण आणि हरिगुणांचे संकीर्तन सतत करीत असतात. नामस्मरण म्हणजे त्या भगवंतांच्या नामाचं स्मरण करतात आणि हरिगुणाचं कीर्तन म्हणजे हरिगुण सांगितले, भगवंताचं गुण म्हणजे जो गुणामध्ये आलेला आहे. आता हरिगुण कोणाचे येतं, ईश्वराचे का नाही. त्यांनी ज्या ज्या अवताराला आलाय तो त्या अवतारामध्ये येऊन त्यांनी कोणते गुण लीला केल्या का नाही, कोणते गुण केले आपण म्हणतो नाही का, लय चांगल्या गुणाचा आहे का नाही, आमका लय चांगल्या गुणाचा आहे. तसं त्या भगवंताने जन्माला आल्यानंतर, अवतार आल्यानंतर कोणत्या लीला केल्या, म्हणजे कोणते गुण दाखवले त्यांनी चांगली का नाही. त्यांचं संकीर्तन म्हणजे त्याचं काय करायचं, गायन करायचं, सांगायचं, श्रवण करायचं का नाही, एकमेकाला सांगायचं. असं केलं म्हणून ते लोक काय होतात, मुक्त होतात. आणि ह्याच्यामध्ये निसंशय अजिबात संशय घेऊ नको म्हणले, संशय नाही याच्यामध्ये अजिबात. कलियुगे हेच सार, नामस्मरावे निरंतर, करते नामाचा निज गजर, ते मुक्त नर नृपनाथ. म्हणून हे राजा, निरंतर नामस्मरण करणे हे सर्व साधनांचे सार कलियुगात प्रसिद्ध आहे. म्हणून कलियुगामध्ये काय केलं पाहिजे, अज्ञानी जरी असेल, साधक जरी असेल आणि ज्ञानी जरी झाला तरी त्याने काय केलं पाहिजे, ह्या सगळ्यांनी नित्य त्या नामस्मरण केलं पाहिजे त्या भगवंतांचं. आणि हेच त्या सगळ्या साधनांचं सार आहे. काय केलं पाहिजे, त्यांनी नित्य
नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे मुखाने नाम आणि हृदयामध्ये ध्यान. मुखामध्ये काय, त्या भगवंताचं नाम आणि हृदयामध्ये त्याच्या चरणाचं ध्यान हे केलं तरच काय होतं एकोलिगामध्ये. आणि हे साधन काय हे प्रसिद्ध आहे. म्हणून जे पुरुष अंतःकरणापासून नाम घेतात ते मुक्त होतात. कसं अंतःकरणापासून, म्हणजे ज्याला त्या भगवंताची ओढ लागते ना अंतःकरणापासून, म्हणजे काय त्याच्याशिवाय त्याला करमतच नाही अजिबात. असं जे अंतःकरणाची स्थिती होते तेव्हा तो मुक्त होत असतो. पण असं नाही की आता वर्ष 2 वर्ष त्याला अंतःकरण त्याला कर्माना भगवंता वाचून आणि परत काय झाला, परत विषयाच्या नादी लागला, ते पण नाही. अखंड जोपर्यंत देहामध्ये आहे ना उपाधीमध्ये आहे ना तोपर्यंत त्याच्या अंतःकरणाची काय ओढ कुठे पाहिजे, त्या भगवंताकडे पाहिजे, भगवंताच्या भजनाकडे पाहिजे. श्लोक संमत होता. ध्यायंत कृत्ययजन्य निश्रांताया द्वापारे चरण यदापनोती तदापनोती कलुम संकीर्त्य केशवम. कृतयुगामध्ये ध्यान करणारा, त्रेतायुगात यज्ञ करणारा व द्वापार युगात पूजा करणारा जे फळ प्राप्त करतो तेच फळ या कलियुगामध्ये केशवाच्या केवळ कीर्तनाने प्राप्त होते. श्लोक क्रमांक 36 मधला प्रांक उपश्लोक आहे बघा. म्हणून कृतयोगी शमदमादी साधन, त्रेतायुगी वेदक्तो यज्ञ, द्वापारी यागमुक्त पूजन तंत्रविधान विधियुक्त. काय होतंय, कृतयुगामध्ये विविध साधने सांगितलेली आहेत बघा. कृतयुगामध्ये काय सांगितले, त्या भगवंताच्या प्राप्तीचे अनेक साधनं सांगितलेत, आपण ते पाहिलेत. त्याच्यामध्ये काय काय ध्यान, शम, दम का नाही, समाधी षटक का नाही. त्रेतायुगामध्ये काय विधानाप्रमाणे यज्ञ करणे, द्वापार युगामध्ये काय वेदशास्त्रांचा विधानाप्रमाणे मंत्र तंत्र युक्त पूजन करणे, हे अनेक साधने सांगितलेली आहेत बाकीच्या युगामध्ये. पण बघा आता या परी त्रियुगी जना परम संकट साधना करिता हे परिमना अनुमात्र जाण परमू नव्हे. ह्याप्रमाणे तिन्ही युगामध्ये लोक जरी कठीण साधने करीत असले, बघा आता ही साधनं कशी सगळे कठीण आहेत, अवघड आहेत, फार ही साधनं करायला कशी तर अवघड आहेत, पण तरी त्यांच्या मनाला जी शांती मिळते, अशी साधनं करूनही त्यांच्या मनाला शांती मिळेल, त्यांना समाधान मिळेल का नाही, त्यांना तुझं परमानंद मिळेल असं सांगता येत नाही. पण ती अवघीची साधने कलीने लाजविले कीर्तने, जे गाता नाचता आपणे वश्य करणे परमात्मा. पण त्या सर्व साधनांना कलियुगात केवळ कीर्तनाने लज्जित केले आहे. बघा एवढी सगळी जरी साधना असेल पण कलियुगामध्ये काय केलंय, त्या सगळ्या साधनांचा कलियुगामध्ये काय केलंय, त्यांनी त्याला लज्जित केलंय. म्हणजे काय, त्याला कमी लेखलंय, कमी. त्या ठिकाणी त्याला तो आनंद परमानंद मिळेलच म्हणून सांगता येत नाही म्हणले. पण कारण ह्या कलियुगाच्या कीर्तनामध्ये मुक्तपणे जो गातो नाचतो का नाही त्याला परमात्मा वश होतो, त्याला परमात्मा काय करता येतो, वश करता येतो. फक्त नाचायचं गायचं कुणाच्या, त्याच्या धुंदीमध्ये, धुन मे धुन आपली धुन, कुणाच्या, त्या भगवंताच्या धुनीमध्ये, त्याच्या कीर्तनामध्ये, त्याच्या भजनामध्ये नाचायचं गाचायचं. नाचे गाये नाचे वडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे या वडे का नाही, अशा प्रकारे. आखरी हुंबळे गुणे एकता गवळांचे गाणे, देव भुलला जीवे प्राणे त्यास विनाचे स्वानंदे. उदाहरण जर द्यायचं झालं तर गुरांच्या गोठ्यामध्ये हुंबरणारी का नाही गायी, हमामाईने युक्त असणारी गोपाळांचे गाणे का नाही, खेळ खेळताना पण जे अरे किसना किसना, अरे किसना, अरे कानवा, काय काय त्याला म्हणायचे गोपाळ का नाही, त्यांचे गाणे एकत्रच राहायचे. ते श्रीकृष्ण लुब्ध होऊन आणखी त्यांच्याबरोबर नाचू लागायचा, भगवंत त्याच्याबरोबर नाचू लागायचा. तो स्वतः विसरून जायचा, मी कृष्ण आहे, मी देवी म्हणून का नाही, त्यांच्यासारखंच होऊन जायचं. कोण, भगवंत सुद्धा. म्हणजे एवढा भगवंत काय होतो, भक्तासाठी वेडा होतो. पण भक्त पद असा पाहिजे बरं का. कृष्ण कान्हो गोपाळा या ऋष नामांचा चाळा, घेऊन गरजते वेळोवेळा त्याने घन सावळा सुखावे. किसना बघा हो का, किसना कान्हा गोपाला ही आरळी नावाचा छंद. मग त्यांना काय आता तिथे काय स्वर होता का, त्यांना काय होतं का, त्यांचं बोलणं नाही होतं, काय होतं, कसं त्यांचं राहणं नाही होतं काय, त्यांना त्यांच्या भावाने, त्यांचा भाव होता फक्त भाव. तो कसा म्हणतोय, तो कसा गाज नाचतोय, त्याला ताल होता का, काय होतं, काय नाही. दगडांच्या चाळ त्यांनी वाजला, दगडांच्या चाळ. आता त्या दगडांच्या चाळाला काय नार आहे सांगा बरं. इथं आपला थोडा चाळ चुकला केलं की दुसरं बघतो, काळ चुकला नाही वाजव म्हणून. पण बघून तर तसं होतं का, त्याला ताल ना त्याला काय लागत नाही, त्याला फक्त भाव लागतो, भाव. तो कसा गातोय, तो कसा बोलतोय, तो कसा नाचतोय, तो कसा गाणतोय का नाही, त्याला महत्व आहे. त्याचा भाव किती आहे, हा तुम्ही ती किती शास्त्र सिद्ध करता त्याला महत्व नाही, त्याच्या पाठीमागचा तुमचा भाव किती हो तो भगवंत पाहत असतो. आणि त्यांच्या बरं, त्यांचा भाव त्याला जेव्हा आवडला की त्यांच्या बरं हात नाचतो. आणि असं नावाचं छंद घेऊन गोपाला काय करतात, वारवण गर्जना करत असतात. असं असताना घन सावळा आनंदित होतो आणि त्यांचे बळ नाचतो.
म्हणून तेने सुखाचेने संतोषे, देवो परमानंदे उल्हासे, येव कलियुगी कीर्तन वशे, भक्तानयासे उद्धरती. त्याच्या अंतकरणात प्रेमाचा भर येतो. कोणाच्या? त्या भगवंताच्या अंतकरणात प्रेमाचा भर येतो. आता कुणामुळं? भक्तांमुळं. कारण भक्तांच्या अंतकरणात ते प्रेम तर आहेच, पण भगवंतांचे पण काय भर येते अंतकरणात प्रेमाचा. आणि याप्रमाणे कलियुगात कीर्तनाच्या योगाने अनयशे उद्धरून जातात. म्हणून विना सायास, जास्त सायास करावा लागतच नाही. फक्त त्यांनी शुद्ध भाव ठेवायचा फक्त भगवंतापाशी, आणि विना सायास काय होतं, भक्त सगळे उद्धारून जातात. म्हणून तो गोळ्या बाबड्याला लवकर काय होतो, सापडतो. जे भोळे बाबडे असते ना, त्याला लवकर ते भगवंत सापडत असतो. कीर्तन आवर्तन मेळी, जळती पापांच्या वडवाळी, भक्त उद्धरते तत्काळी, हरिनामी केली दाटुगा. नित्य अखंड हरिकीर्तन केल्याने पापांच्या राशी जळून जातात. बघा काय होतं, सतत त्याचं कीर्तन बंदच नाही ना, सतत नामस्मरण चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचं ध्यानामध्ये पण कोणी विठ्ठलच आहे का नाही. पापाच्या राशीच्या राशी जळून जातात त्याच्या. आणि हरीच्या नामाने कलीला जरब बसते. व्यसन, जरब म्हणजे काय, व्यसन बसते कलीला. कली आकळला जातो, त्याच्या वाक्य जात नाही भक्ताच्या. कली काय करत नाही, त्याच्या वाक्य जात नाही अजिबात. पण नित्य सतत पाहिजे बरं का नामस्मरण, कधी मध्ये नाही पाहिजे. आता सकाळ सकाळ पूजा करू तर चाललंय, दुपारी व्यवहारामध्ये प्रपंचमध्ये गेला विसरून, असं नाही. सतत अखंड रात्रून दिवस त्याच्या नामाचा टाव फोडतोय तो का नाही. विठ्ठल 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 सोडून त्याला आठवतच नाही काय दुसरं. कलियुगी हेची थोरे, नाम संकीर्तनार वारे, चहुवर्णा मुक्त करे, ते तन विचारे श्री शूद्र. नाम संकीर्तनाने श्री शूद्र असा भेदभाव न उपजता. बघा नाम संकीर्तन करत असताना ही स्त्री आहे, तो शूद्र आहे का नाही, असा भेदभाव न ठेवता चारही वर्णाची माणसे मुक्त होतात. मग तिथं कोणाला नाही असं नाही. इथं वेदांताचा अभ्यास करून, हे शास्त्राचा अभ्यास करून तरी कोण होतंय, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा उद्धार होतो. स्त्रीचा आणखीन शूद्रांचा होत नाही. पण या कलियुगामध्ये नामसंकीर्तन केलं ना, कुणी असू द्या, मग तो मनुष्यच नाही प्राणी जरी असेल ना, तर तिथं सुद्धा उद्धार होतोय. नाही झाला का, हत्तीचा उद्धार झाला का नाही. मग हाच कलियुगाचा सगळ्यात मोठा गुण आहे. म्हणून बाकीच्या कलियुगाचे जे बाकीचे काय इथं जे दोष येतं, त्या दोषाकडे दुर्लक्ष केलं, आणि मात्र हा भगवंताचा गुण साधू संतांनी काय केला, त्या कलियुगामध्ये पाहिला. म्हणून कलियुगाला सगळं श्रेष्ठ मानले. वेदवात्यंत्य कृपाणू झाला, त्रिवर्णाचे कानी लागला, श्री शूद्राधिकांशी अबोला, धरून ठेला अध्यापी. वेद श्रुती अत्यंत कृपणपणे भक्त 3 वर्णांचा पठणाचा अधिकार देतात. बघा वेद श्रुती काय करतात, कृपणपणे काय करतात, फक्त 3 वर्णांना काय केलं, पठणाचा अधिकार दिलाय, शास्त्रांचा अभ्यास करायचा. वेदांनी काय केलंय, वेद वाचण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त 3 वर्णाला आहे. कुठले आपण आता बघितले ना, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य, या तिघालाच अधिकार ठेवलाय. स्त्रियांना नाही, शूद्राला पण नाही. पण आणि त्यांच्याशी अजून बोलायचे कोणाचा, वेदांचा. म्हणून काय ठिकाणी बघा स्त्रियांना कीर्तन सांगू देत नाहीत. जे नुसतं वेदांना जाणणार आहेत ना, ती काय करतात, वेदांना मानणार नुसता, ते स्त्रियाला कीर्तन सांगू देत नाही, शूद्राला त्याचा अधिकार देत नाहीत. पण ह्या कलियुगामध्ये जो हरिकीर्तन करणार आहे, इथं मात्र कोणाला भेदभाव नाही, सगळ्याला तो आहे. इथं सगळ्यांशी आहे अधिकार का नाही, उद्धार होऊन जावे हरीच्या नावे. ते वेदांचे अति न्यून उद्धरी हरिनाम कीर्तन, श्री शूद्रात्यंज जन उद्धरण हरिनामे. म्हणून वेदांती न्यूनपणा म्हणजे वेदामध्ये काय तो कमीपणा आहे, वेदांतामध्ये काय तो कमीपणा आहे. वेदांताने भक्तमध्ये काय 3 वर्णाच्या लोकांनाच फक्त काय होतंय, त्यांचा उद्धार होतोय. आणि हा कमीपणा काय केला कलियुगामध्ये काही दूर केला, आणि हरिकीर्तनाने काय केलंय, त्या सगळ्यांचाच उद्धार होतोय. मग कोणी असू द्या तुम्ही, या रे सगळे लहान मोठे का नाही, लहान थोर, नर असो की नारी असो किंवा नर का नाही, सगळ्यांचा काय होतोय, उद्धार होऊन जातोय. मग स्त्री असू द्या, शूद्र असू द्या, आतंज असू द्या, लोकांना मोक्षाचा मार्ग खुला केलेला आहे हा कुणी, कलियुगाने. म्हणून कलियुगाचे सगळे दोष असून, एवढे मोठे दोष असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आणि कलियुगाला श्रेष्ठता दिली चालू संतांनी. कारण सगळ्यात श्रेष्ठ जे मनुष्याचं सगळ्यात श्रेष्ठ जे कर्तव्य असतं ना, ते कोणतं आहे, आपल्या स्वरूपाला ओळखणं, त्या भगवंताला ओळखणं का नाही, मी कोण आहे, देव कोण आहे, याला ओळखणं. आणि कशाने होतं, भगवंताच्या भजनाने होतं. आणि हे सगळ्यात कुणाला, आणि हे सगळं सहज सहज कुठं होतं, हे कलियुगामध्ये होतं. म्हणून श्रेष्ठ असणारं जे आपलं इथे कर्तव्य आहे, ते कर्तव्य अगदी सहज विना सायासे कुठं होतं, या कलियुगामध्ये काय होतं, आपलं ते साध्य होतं. म्हणून कलियुगाला काय केलंय, श्रेष्ठ मान्यता दिलेली साधू संतांनी.
कीर्तने स्वधर्म वाढे, कीर्तने स्वधर्म जोडे, कीर्तने परब्रह्म आतुडे, मुक्ते कीर्तना पुढे लाजूनी जाये. बघा, कीर्तनाने स्वधर्माची जोड होते, त्यात प्रगती होते आणि परब्रह्म प्राप्ती होते. एवढेच नव्हे तर मुक्तीचा किंवा हरिकीर्तना पुढे चालत नाही. बघा, कीर्तनामध्ये काय होतं, स्वधर्माची जोड होते, स्वधर्माचं जोड होते. म्हणजे काय होतं, स्वधर्म पाळला जातो, त्यात प्रगती होते. स्वधर्मामध्ये स्वधर्माचं काय होतं, आचरण होतं आपल्याकडनं, त्या भक्ताकडनं परब्रह्म प्राप्ती होते त्याला स्वधर्म पाळल्यामुळे. एवढेच नाही तर मुक्तींचा किंवा हरिकीर्तना पुढे चालत नाही. म्हणजे काय होतंय, जे वेदांनी जे नियम सांगितलेले आहेत ना, शमदी सटक वगैरे असतील, बाकीचे काही जे सगळं सांगितलं यम नियम का नाही, हे सगळं जे सांगितलंय ना, हे हरिकीर्तनामध्ये अगदी त्या भक्ताला सहज होऊन जातं. त्याला कुठल्याही काही करण्याची आवश्यकता राहत नाही. म्हणून कीर्तनानंदे चारी मुक्ती, हरिभक्ता ते वरू येते, भक्त त्या ते उपेक्षते, तरी पाया लागते दास्यत्व. कीर्तनाच्या आनंदाने मोहित होऊन चारही मुक्ती हरिभक्तांना वरण्यास येतात. बघा, कीर्तनाच्या आनंदाने काय होतात, मुक्ती, सगळ्या मुक्ती, चारही मुक्ती मोहित होतात. आणि काय होतात, त्या भक्ताच्या मागे पुढे येऊन त्यांचे दाशी होऊन त्या हरिभक्त जो करणारे आहेत ना, त्याला शरण येतात, त्यांचे दाशी होतात. म्हणून भक्तांना जरी त्याची उपेक्षा केली तरी त्या भक्तांचे दाशी होतात. भक्त जरी म्हणलं ना, तुमची नको आम्हाला, चारी मुक्ती आहेत ना, तुमचं काय काम आहे आमच्याकडे इथं नको म्हणून, तरी ते थांब काय करत नाही, ते निघून जात नाही, त्याच्या अवतीभोवती फिरत राहतात, त्याच्या दाशी होतात, त्याची सेवा करतात. याने जरी जवळ नाही केलं त्यांना ना, तरी त्याची सेवा करतात. म्हणून एवढं काय कीर्तनाचा महिमा आहे. एवढी कलियुगी प्रचिती, कीर्तनाचे परमख्याती, राया जानगा निश्चिती, विकल्पचित्ती झणीधरशी. अरे, असा अनुभव कलियुगात येतो आणि कीर्तनाची ही थोरवी प्रसिद्धच आहे. म्हणून हे राजा, तू ही निश्चित जाण म्हणले, चुकून याच्यावरती शंका धरू नको, नाहीतर खऱ्या सुखाला तू काय वशी दुरावशी. शंका जर घेतली ना तू, तर काय होईल, खऱ्या सुखाला दुरावशी. आणि बरीचशी लोक अजून शंका घेतात बरं का, चांगले चांगले याच्यावरती. हे मुली ती कुठं असतं का म्हणजे आता का नाही, म्हणजे आता हे केलं पाहिजे, काय केलं जाऊ दे, त्याच्यावर जास्त बोलायला नको आपल्याला. मग कृत त्रेता द्वापाराशी, निषेधो नाही नामाशी, कलियुगी नामापाशी, चारी मुक्तीदाशी सोय होती. म्हणून कृत, त्रेता आणि द्वापार ह्या ध्यान, पूजा इत्यादी साधनेची विहित असली तरी नामस्मरणाचा निषेध केलेला नाही. बघा, मग त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे 3 युगामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, जरी बाकीची साधने काय गेली तर विहित, म्हणजे ती साधना करायला सांगितलं शास्त्राने, तरी पण नामस्मरण करण्याचा निषेध केलेला नाही. नामस्मरण तेव्हाही ते करू शकते, पण कलियुगामध्ये नामाचं मुख्य साधन आहे. पण कलियुगात काय, नामच मुख्य साधन आहे. म्हणून चारही मुक्ती त्या भक्ताच्या दाशी होत असतात. आपण इथं थांबू आता, पण गेले